त्यामुळे आज आम्ही वचनाकडे जाता इयोबाचं पुस्तक त्याचा 36वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन आपण पाहूया. पहा, देव समर्थ आहे, तरी तो कोणास तुच्छ मानित नाही. त्याचे ज्ञान बल प्रचंड आहे. पहा, देव सर्व समर्थ आहे, तरी तो कोणास तुच्छ मानित नाही. त्याचे ज्ञान बल प्रचंड आहे. प्रियानो, हा आपल्या देवाचा स्वभाव आहे. देव जो आहे तो कुणालाही तुच्छ मानित नाही. पण मानवता आहोत, त्याच्या विपरीत त्याच्या वेगळा असा जो स्वभाव आहे तो आमच्यामध्ये आहे, तो पापी स्वभाव. तो म्हणजे आपण एकमेकांना तुच्छ मानतो. परंतु आज आम्ही जे प्रभूचे लोक आहोत, जे विश्वासणारे आहोत, तो स्वभाव जो जुना स्वभाव आहे, तो जुना स्वभाव आमच्यामध्ये आहे का, की ज्या स्वभावाने आपण एकमेकांना तुच्छ मानतो? आपला देव तर तुच्छ मानत नाही, हे तितकंच खरं आहे. कारण देव सर्वसमर्थ आहे, तो सर्व मानव जातीवर प्रेम करणारा देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो की देवाविषयी म्हटलेलं आहे की तो तुच्छ न मानणारा देव आहे. प्रियानो, जर आम्ही पाहिलं तर मागील जर जवळजवळ 40-50 वर्षाच्या मागे जी परिस्थिती होती, ती परिस्थिती आता पाहता फार कमी झालेली आहे. कारण आम्ही पाहतो की पूर्वी दलित लोकांना तुच्छ मानलं जात होतं. त्यांना समाजामध्ये कोणत्या प्रकारचे स्थान नव्हतं. मला माहित असल्याप्रमाणे माझ्या घरामध्ये देखील जे दलित लोक आमच्या घरी कामाच्या निमित्त वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था होती. त्यांच्यासाठी खानपान, जेवण, भांडी कुंडी वेगळी, आणि ते जर जेवले तर त्यांना सारवण कमी लावायचं, आणि कोणी स्पर्श केला तर आपण आंघोळ करायची. आणि अशा प्रकारचं आम्ही पाहतो. काही हॉटेलमध्ये मला माहित असल्याप्रमाणे जे हॉटेलमध्ये जर चहा प्यायला जर दलित लोक, हरिजन लोक आले तर त्यांच्यासाठी एक दिवळी खिडकी असायची, तिथे त्याला कप वगैरे ठेवायला लागत असे. तो कप घ्यायचा, तो मग चहा प्यायचा. म्हणजे इतकी भयानक अशी स्थिती होती की त्या काळामध्ये तुच्छ हा जो समाज आहे त्याला तुच्छ लेखलं जात होतं. परंतु प्रियानो, आज आम्ही संविधान मध्ये आहोत. परंतु मला आज सांगायचं आहे की मनुस्मृतीमध्ये, जो मनुस्मृती म्हणून जो काही त्या ठिकाणी एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक मी वाचलेला आहे. त्या वाचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्याविषयी बघत असताना की शूद्र लोकांनी हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांची सेवा करायची. या शूद्र लोकांना समाजामध्ये कोणत्या प्रकारचं स्थान नव्हतं. ते रोटी बिटी जर करायचे असेल तर त्यांचं त्यांनी ते करायचं असतंय. गावाच्या बाहेर ह्या लोकांनी राहायचं, आणि स्वच्छतेची जबाबदारी त्यांची. जनावर मेली, काय झालं तर त्याचा सगळं काही विल्हेवाट लावायचं असेल तर ह्यांनी करायचं. त्याची चमडी काढायची आणि त्याच्यावरती आपला व्यवसाय चालवायचा. प्रियानो, अशा प्रकारचं त्यावेळेला चालत असे. त्यांच्यासाठी विहीर वेगळी होती, त्यातलंच जाऊन त्यांनी पाणी प्यायचं. गावामध्ये येण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारचं हे नाही, तर त्या ठिकाणी त्यांना नमून त्या ठिकाणी यावं लागत असे. संपूर्ण गाव स्वच्छता करायचं, आणि त्या ठिकाणी गावोगावी त्या ठिकाणी भाकरसाठी गावाच्या दारामध्ये त्या ठिकाणी यायचे. परंतु आता ती प्रथा बंद झालेली आहे. पुष्कळ बदल झालेला आहे. परंतु अजूनही लोकांच्या मनामध्ये ही शूद्रता, अस्पृश्यता अजून मनामध्ये कुठं ना कुठं तरी भरलेली आहे. प्रियानो, आज आपल्या मंडळामध्ये असं चित्र पाहायला मिळतं का? आमच्यामध्ये एखाद्याला तुच्छ लेखण्यासारखं अशी कृती आमच्या जीवनामधून दिसून येते का? परंतु आपल्या देवाविषयी बघत असताना या ठिकाणी देव जो आहे तो तुच्छ न मानणारा देव आहे. आणि म्हणून आपण जे लोक आहोत त्या आपण जो देवाचा गुणधर्म आम्ही आमच्या अंगी धारण केलेला आहे, त्या स्वभावाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे.
एखाद्याचं उदाहरण जर तुम्ही घेतला की एखादा प्रसिद्ध अनुभवी जर मोठा बलवान जर पैलवान असेल, धिप्पाड पैलवान, त्याच्या समोर एखादा जर काडी पैलवान जर त्याला उभं केलं तर तो काय करेल बरं? जो बलवान पैलवान आहे तो त्याला त्या ठिकाणी तुच्छ लेखणार. काय हा तो त्याच्या समोर त्याला काडीमोल करणार. श्रीमंत माणूस एखादा असेल आणि जर गरीब मनुष्य समोर उभारला असेल, लाचार मनुष्य, तर तो काय करेल बरं? त्याची प्रतिक्रिया काय असणार बरं? तो त्याला तुच्छ लेखणार. आणि म्हणून प्रियानो, ही जी स्थिती आहे, जो तिरस्कार आहे, जो मनुष्याच्या मनामध्ये भरलेला आहे, ते तुच्छ मानण्याची जी गोष्ट आहे ती आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण नश्वर माणूस असलो तरी सर्वसमर्थ मात्र देव जो आहे तो कोणालाही तुच्छ मानित नाही. हे आपण योबाच्या 36वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, आदाम आणि हवा यांच्या आज्ञाभंगानंतर त्यांना त्या ठिकाणी जाणीव झाली की आपण उभयता नग्न आहोत आणि त्या दोघांना आपली लाज वाटू लागली. आणि आता आपण देवाच्या समोर, देवाच्या नजरेमध्ये आता आपण फार कमी झालेलो आहोत, आपण तुच्छ झालेलो आहोत असं समजून त्यांनी काय केलं? झाडाची आड लपली. परंतु देवाने या दोघांना तुच्छ लेखलं नाही. देवाने त्यांना हाक मारली, परंतु खुद्द देवाने त्या ठिकाणी त्यांची लाज त्या ठिकाणी झाकली, त्यांच्यासाठी चर्मवस्त्र लिहिली. असा आमचा तो देव आहे. प्रियानो, महत्वाची गोष्ट आहे ही आपण उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय 8 ते 11 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्याच पाठोपाठ जर आपण योसेफाविषयी जर आपण बघितलं तर त्याचा भाऊ आणि त्याचा बाप आहे, त्यांनी देखील त्या ठिकाणी योसेफाला त्या ठिकाणी बघतो की त्यांनी तुच्छ लेखलं, त्याला कमी लेखलं. तो धाकटा भाऊ होता. याचं काय कारण बरं? तो झगा कारण आहे. परंतु त्याचा परिणाम त्या ठिकाणी भावाने काय केलं? त्याच्या बाबतीत वाईट नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्याने त्याचा तिरस्कार केला आणि त्याला मारायचं ठरवलं. ते मारले, त्याला विकले आणि अशा प्रकारे करून त्याला त्या ठिकाणी शेवटी मिस्रामध्ये त्याला राहावं लागलं. पण तो ज्या वेळेस योसेफ जाऊन त्या ठिकाणी राहिला असताना त्याचे भाऊ वगैरे आहेत ते सर्व ते त्या ठिकाणी गेले असताना यांचा व्यवसाय काय होता? मेंढर राखण्याचा होता. आणि हे मेंढर राखणाऱ्या विषयी या मिस्री लोकांना केळस वाटे. त्यांना त्याच्याबद्दल जराही आपुलकी वाटत नव्हती. परंतु जेव्हा आपण उत्पत्ती 46 आणि 34 वचनामध्ये आपण बघतो, आपण तू ज्या वेळेस त्यांची वंशवृद्धी वाढू लागली तेव्हा इस्रायल लोकांविषयी मिस्री लोकांना जास्तीत जास्त त्यांचा तिरस्कार करू लागले. त्यांना ठिकाणी त्यांना किळस वाटू लागली. ज्यावेळेस निर्गम 1 अध्याय आणि 12 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्याचा परिणाम काय झाला? त्यांनी इतकंच केव्हाने त्यांनी त्याला तुच्छ लेखलं, परंतु त्याचबरोबर त्यांनी त्यांना बिगर काम देखील दिलं. त्यांना त्या ठिकाणी दास्यामध्ये त्यांना राहावं लागलं. त्यांना पुष्कळ असं कष्ट त्यांना द्यावं लागलं. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने हे सर्व कष्ट दुःख जो आकांत आहे तो देवाने त्या ठिकाणी जेव्हा पाहिला, देवाने त्यांच्याकडे नजर घेऊन पाहिलं, त्यावेळेस देवाने काय केलं बरं? या लोकांकडे, इस्रायल लोकांकडे तुच्छ रीतीने न पाहता त्या ठिकाणी देवाने त्यांच्यावरती आपलं प्रेम दाखवलं. देवाने त्यांची त्या मिस्रातून सुटका करण्याचा विचार देवामध्ये आणला. इतकंच केवळ नाही, मी पाहतो की अद्भुतरित्या देवाने त्यांना दास्यातून काढून त्यांना त्या ठिकाणी कनान देशामध्ये आपण आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, अशा प्रकारे आपल्या देवाविषयी आपल्याला पाहायला मिळतं. आणि असला जो आपला देव आहे तो किती महान आणि तो आमचा किती थोर असा देव आहे की जो संपूर्ण मानव जातीच्या बाबतीत तो प्रेम दाखवणारा असा देव आहे. हो प्रियानो, आम्ही यहुदी लोकांविषयी जर आम्ही बघतो, ज्यावेळेस आपण
ते वचन पण वाचूया. लुकाचे सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 9वं वचन बघा. तिथं असं म्हटलेलं आहे, आपण धार्मिक आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून व इतर सर्व तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला देऊन सांगितला. प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे माहित होतं या समाजामध्ये त्या ठिकाणी तुच्छ लेखलं जात आहे. यहुदी लोक शोमरी लोकांशी संबंध ठेवत नसत आणि हे शास्त्री परुषी तर विचारायलाच नको. ते तर जकातदारांना एकदम तुच्छ लेखत असत. ज्यावेळेस या ठिकाणी परुष आणि जकातदाराची प्रार्थना जेव्हा आम्ही ऐकतो, त्यावेळेस त्याच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला काय पाहतो बरं, की अशा प्रकारे त्याने म्हटलेलं आहे. बघा 11 वचन म्हणतो, परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की हे देवा, इतर माणसे लुबडणारे अधर्मी व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. म्हणजे याला या ठिकाणी काय सांगायचं आहे की तो देवासमोर सादर करता आहे की हा जकातदार जो आहे हा भयंकर तुच्छ मनुष्य आहे. मी या माणसासारखा नाही, मी कोणीतरी चांगला आहे. प्रियानो, अशा प्रकारे इतरांना तुच्छ मानण्याचं परुषांच्या लोकांच्या मनामध्ये देखील आम्ही पाहायला मिळतं. ज्यावेळेस आपल्याला आपण ते काढूया शमूएलाचे पुस्तक, पहिले शमूएलाचं पुस्तक 17वा अध्याय 42, 43 आणि 44 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्यांदा 42 वचन वाचूया. त्या फलिस्त्यानी दाविदास न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बघा 45 वचन. तेव्हा दावीद त्या फलिस्त्यास म्हणाला, तू तरवार, भाला व वरची घेऊन मर्कवर चढून आला आहेस, पण इस्रायल सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखला आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. त्यानो दावीद इथं काय सांगत आहे, या फलिस्ती लोकांनी दाविदाला तुच्छ लेखलं. प्रियानो, एखाद्या देवाच्या भक्ताला किंवा एखाद्या विश्वासणाऱ्यांना जेव्हा आम्ही तुच्छ लेखतो तेव्हा आम्ही कुणाला तुच्छ लेखतो बरं? आपल्या देवाला. कारण यावर आपल्याला कळतं, दावीद म्हणतो, तू मला तुच्छ मानलं नाहीस, की ज्या परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवलंय त्या देवाला तू तुच्छ मानलेला आहेस. प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं हा गळ्यात किती उंच भयंकर असा मनुष्य. परंतु दावीद त्याच्या समोर अगदी छोटासा बालक प्रमाणे दिसत होता आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी तुच्छ लेखले. आणि हा गळ्यात इतका उंच होता. त्याला त्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा पैलवान उंच असेल तर तो काय कराय, काडी पैलवानाला तुच्छ लेखणार. होय प्रियानो, आज या जगामध्ये, या समाजामध्ये, संपूर्ण जगामध्ये आज ख्रिस्ती लोकांना तुच्छ लेखलं जातं. समाजामध्ये आपल्याला किंमत दिली जात नाही, त्यांना खालच्या दर्जाचं लेखलं जातं. प्रियानो, आज आम्हाला अनुभव आलेला आहे. जेव्हा ते तुच्छ लेखतात तेव्हा ते कशी कृती दाखवतात, ते जर आम्ही चाललो तर ते दुसऱ्या बाजूने निघून जातात. ते आम्हाला पाहून थुकतात. प्रियानो, ही तुच्छ लेखण्याची क्रिया आहे. प्रियानो, आज आमच्यामध्ये अशा प्रकारचा हा गुण किंवा हा स्वभाव आहे का? आम्ही आमच्या मंडळीत आमच्या भावाबद्दल, बहिणीबद्दल, कुणाही बद्दल असो, तो कोणी असो, तुच्छ लेखणं हे आमच्या अंगी असू नये. प्रियानो, हा आमचा स्वभाव असता कामा नये. आपण इतरांना मान दिला पाहिजे, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही त्यांचा सन्मान केला पाहिजे, आपण त्याला आपल्याही पेक्षा श्रेष्ठ मानलं पाहिजे. कारण आपला देव आहे तो तसं इतरांच्या बाबतीत देवाने तसं केलेलं नाहीये. दावीद म्हणतो की ज्या परमेश्वराला तो तुच्छ लेखलेला आहेस आणि म्हणून मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे मी आलो आहे असं तो सांगत आहे. प्रियानो, स्वतः दावीद निर्धन व तुच्छ असे जेव्हा स्वतःला कबूल करतो, ज्यावेळेस परमेश्वर या दाविदाविषयी सांगतो, दाविदाने त्या ठिकाणी स्वतः निर्धन व तुच्छ आहे असे मानणाऱ्या दाविदाला देवाने काय म्हटलं, तुच्छ मानलं नाही. जेव्हा आपण पहिले शमूएल याचा 18वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आपण पाहतो, शौलाच्या सेवकांनी दाविदाच्या कानावर हे घातले तेव्हा तो म्हणाला, मी केवळ निर्धन व तुच्छ असा मनुष्य आहे. राजाचा जावई होणे ही तुमच्या दृष्टीने हलकी गोष्ट आहे. प्रियानो, दाविदाने
स्वतःला निर्धन आणि तुच्छ लेखलं. हो प्रियानो, आज आमच्या बाबतीत देखील काय आहे? आम्ही देखील या जगामध्ये तुच्छ लेखलेलो आहोत. समाजामध्ये तुच्छ लेखलेले लोक आहोत. आज या समाजामध्ये कोणती किंमत नाहीये. परंतु देवाने आपला मान राखलेला आहे. देव मात्र आपल्या बाबतीत तुच्छ लेखत नाही. बघा ना, दाविदाच्या बाबतीत देवाने काय केलं? देवाने त्याला तुच्छ लेखलं नाही दाविदाला, तर उलट त्याला राज्यपद मिळवून दिलं. देवाने त्याला राजा करून ठेवलं. बस जागा बघा, एकेकाळी तो मेंढपाळ होता, मेंढर राखणारा होता. शौलाने देखील त्याच्या बाबतीत केलं. शौलाने त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला तो आवडत नव्हता. त्या ठिकाणी त्याला तो तुच्छ लेखत होता. त्याला किंमत त्याला देत नव्हता. आणि म्हणूनच का बरं? कारण दाविदाला त्या ठिकाणी गर्व होता. त्याला मी तरी कोणी राजा आहे असं समजून तो दाविदाला किंमत देत नसे. पण देवाने काय केलं? देवाने त्याला राज्यपद मिळवून देतं. त्याबाबत तो देवाने कृतज्ञतेशी तो देवाला बोलला की हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे काय की तू माझी येथवर तुम्हाला आणलं आहेस. जेव्हा आपण पहिले इतिहास 17वा अध्याय 16 ते 19 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. देवाने त्या ठिकाणी त्याला राज्यपदावरती दाविदाला ठेवलं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तो म्हणतो की देवा, मी कोण आहे, मी काय, माझं घराणे तर काय. प्रियानो, जर आमच्याकडे बघत असतात, आम्ही कोण आणि काय? धूळ आणि माती. मर्त्य मनुष्य काय की परमेश्वरा तू आमची आठवण करावीस. असा आमचा देव त्याने आमच्या बाबतीत केलेला आहे. चांगल्या सोमरवण्याच्या दृष्टांताबद्दल आम्ही जर बघत असताना तिथं आपल्याला पाहायला मिळतो की त्या ठिकाणी त्या दृष्टांतामध्ये अर्धमेला वस्त्रहीन अशा त्या वाटसुकच्या बाबतीत आपण बघतो. तिथं त्या ठिकाणी लेवी येऊन ते पाहतो. तिथं त्याचप्रमाणे दुसरा तो येतो आणि तो तसाच दुसऱ्या वाटेने निघून जातो. परंतु आपल्याला पाहायला मिळतो याजक देखील येतो, तो देखील दुसऱ्या बाजूने निघून जातो. परंतु ज्या वेळेस शोमरून येतो त्यावेळेस त्याने तुच्छ मानलं नाही. तर त्याने उलट काय केलं? त्याला औषधोपचार केला. त्याला त्याला त्या द्राक्षरस लावला. त्या ठिकाणी त्याने गाढव होतं, त्याच्यावरती बसून त्यांनी त्याची व्यवस्था केली. लुकाचं सुवर्तमान याचा 10वा अध्याय 30 वचनामध्ये आपल्याला पाहतं. पाप व अपराधामुळे आपण मृत झाले असताना देखील देवाने आमच्यावरती दया केलेली आहे. देवाने आमच्यावरती कृपा केलेली आहे. असा तो आमचा देव, त्याने हे आम्हासाठी केलेला आहे. पुढे आपल्याला ज्यावेळी पिस्करापत्राचा 2रा अध्याय 1ल्या वचनामध्ये आपण ते बघितलेलं आहे की उलट आमच्यापैकी त्याने सर्व सुख वैभव सोडून आलेला आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आमचं पाप स्वतः घेऊन त्या वधस्तंभावरती तो मरण पावला. ज्या आम्हासाठी तुच्छ मानला गेलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला, परिचित असलेला असा तो ख्रिस्ताला बघून लोकांनी आपले तोंडे फिरवले आणि अशा प्रकारे आम्ही त्याला तुच्छ मानलं. होय प्रियानो, परंतु आम्ही काय पाहतो? त्याने आपल्याला शूद्र व तुच्छ मानण्यासाठी दासाचे स्वरूप धारण केलं आणि त्या वधस्तंभावरचं मरण त्याने आम्हासाठी केलं. ज्या वेळेस आपण इब्री लोकासपत्र 2रा अध्याय 7 ते 11 मध्ये पाहतो की आमचा प्रभू ख्रिस्त तो आम्हाला आपला बंधू म्हणण्यासाठी त्याला लाज वाटली नाही. हो, इतकं त्याने आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. असा आमचा प्रभू, त्या महान देवाची कृपा त्याने आम्हावरती केलेली आहे. तो सर्व समर्थ जो देव आहे, त्या सर्व समर्थाला भग्न आणि अनुतप्त जो हृदय आहे तो कधी तुच्छ मानत नाही. प्रियानो, आज आपण प्रभू समोर आम्ही भग्न आणि अनुतप्त अंतःकरणाने आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये जाऊया. शेवटी एक गीत आपण गीतामध्ये असं म्हटलेलं आहे, शूद्र व तुच्छ जरी मी असता, करुणी प्रीती मजवर ममता. शूद्र व तुच्छ जरी मी असता, करुणी प्रीती मजवर ममता. दाखविसी वात्सल्या मजला, कवितो मी तुझला प्रभुजी.
उजळी दीप हृदी, उजळी दीप हृदी, प्रभुजी माझ्या माझ्या, उजळी दीप हृदी. हो प्रियानो, त्या परमेश्वराने आमच्या अंतःकरणामध्ये दीप उजळलेला आहे. त्याने आमचं अंतःकरण पवित्र आणि शुद्ध केलेलं आहे. म्हणून समोरच्या माणसाला, कुणालाही, भावाला, बहिणीला आपण तुच्छ न मानता आपण आपल्या परीने आपण त्याच्यावरती प्रीती करूया. असा आमचा थोर देव, जो तुच्छ न मानणारा देव, याच्याबद्दल आम्ही पाहिलं.